नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50मध्ये ॲड असलेली कंपनी आणि टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा मोटर्स लिमिटेडने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. त्याबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टाटा मोटर्स लिमिटेड ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये काम करते. तर कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे टाटा मोटर्स लिमिटेडने ते पण आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये मार्च 2025मध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 17.84%, DISची होल्डिंग आहे 16.88% आणि टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 6 रुपये पर शेअरच्या हिशोबाने. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा मोटर्स लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,19,033 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आला आहे 1,19,503 कोटी रुपये. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,12,608 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,19,503 कोटी रुपये. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,20,431 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,21,012 कोटी रुपये. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,14,334 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,21,012 कोटी रुपये. चला तर बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 1,11,136 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1,09,065 कोटी रुपये. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,06,665 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,09,056 कोटी रुपये. चला तर बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 17,528 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 8,556 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,485 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,556 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की टाटा मोटर्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर तर फ्लॅट आहे, परंतु इथं त्याचा प्रॉफिट का बरं एवढा पडला आहे? तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे टोटल टॅक्स एक्सपेन्सेस. इथे तुम्ही बघू शकता फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडला 8,219 रुपयाचा टॅक्स परत मिळाला होता आणि आता 2,948 कोटी रुपयाचा टाटा मोटर्स लिमिटेडने टॅक्स पे केला आहे. तसेच मागल्या क्वार्टरमध्ये 2,120 कोटी रुपयाचा टॅक्स
टाटा मोटर्स लिमिटेडने पे केला होता आणि त्याचमुळे हा डिफरन्स आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये इथे दिसत आहे टाटा मोटर्स लिमिटेडच्या. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या EPS बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 45.80 रुपीजनी घसरून आता आला आहे 23.40 रुपीज. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14.75 रुपीजने वाढून आता आला आहे 23.40 रुपीज. चला आता बोलूया सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे टाटा मोटर्स लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने कमर्शियल व्हेकल या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 4मध्ये 21,487 कोटी रुपयाचा. तसेच पॅसेंजर व्हेकलमधून टाटा मोटर्स लिमिटेडने क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 12,543 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये जॅग्वार अँड लँड रोवरमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 84,957 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू आला आहे 1,19,503 कोटी रुपये. तर मित्रांनो, आपण टाटा मोटर्स लिमिटेडने सगळ्यात पहिले जो डिव्हिडंड दिला आहे त्याबद्दल बोललो. नंतर आपण टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4ची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले टाटा मोटर्स लिमिटेडचे. आणि नंतर टाटा मोटर्स लिमिटेडने क्वार्टर 4मध्ये कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.